आणि नसल देणं होत तर नका देऊ, ज्याला दिलं त्याचं काढून घ्या. होय, ज्याला द्यायचंय त्यानं काढून घ्या आणि समान नागरिक कायदा करा. हा, मग सगळ्या चांगल्या चांगल्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. मग हे तरी करा ना, कोणती तरी ताकद एक जाग्यावर ठेवा आणि कोणता तरी निर्णय घ्या. तव रुको जरा, सबर करो. हॅलो हॅलो, माऊली महाराज बोलत आहेत का? हो बोला ना. महाराज, तुमचं एक कीर्तनात वक्तव्य बघितलं हा हा, की त्यामध्ये तुम्ही म्हणत आहात की आम्हाला नाही तर कुणालाच नाही आरक्षणाच्या बाबतीत बोलत आहात तुम्ही, आणि समान नागरिक कायद्याच्या बाबतीत. तर समान नागरिक कायद्याच्या बाबतीत मला जाणून घ्यायचं होतं तुमच्याकडून. असं काय, 2 मिनिटांनी फोन करतो तुम्हाला, गाडीत बसायला. अहो, 1 मिनिटात बोला ना. तुम्हाला समान नागरिक कायद्याबद्दल काहीच माहिती नाही. तुम्हाला भारतीय संविधानाच्या कलम 44 मध्ये समान नागरिक कायदा, युनिफॉर्म सिव्हिल कोड बद्दल माहिती आहे. त्याच्यामध्ये रामकृष्ण हरी, मी माऊली महाराज खडकवाडीकर. मी व्हिडिओ या संदर्भामध्ये आज बनवतोय की एक मराठा आरक्षणासंदर्भामध्ये शेलू या ठिकाणी माझं कीर्तन झालं होतं आणि त्या कीर्तनातील एक व्हिडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली. आणि त्या क्लिपमध्ये मी एक असं म्हणलेलो आहे की बाबा, आरक्षण तुम्हाला द्यायचं असेल तर द्या, नाहीतर नका देऊ. इतरांना जे तुम्ही आरक्षण दिले त्यांचं पण काढून घ्या आणि समान नागरिक कायदा करा. एक असं विधान केल्यामुळं बऱ्याच जणांच्या भावना दुखावल्या गेल्या. कारण ते म्हणण्याच्या पाठीमागं माझी एकच भावना होती, अंतःकरणातून एकच तळमळ होती की मराठा समाजाला आरक्षण मिळावं, मराठा समाजाला आरक्षण मिळावं. ही अंतःकरणातून भावना असल्यामुळं, भावनायुक्त अंतःकरणानं मी ते शब्द बोलल्या गेलेलो आहे. इतर समाजाचा माझ्या अंतःकरणामध्ये द्वेष आहे, मत्सर आहे, तसं काहीही नाही. आणि मी सांगणारा स्वतः ओबीसी आहे. आम्ही तर व्हिजनटीमध्ये येतो. मी गोसावी समाजाचा आहे, भटक्या विमुक्त जातीमध्ये मी येतो. बऱ्याचशा लोकांना माहिती नाही मी विधान केलं, पण मी ओबीसीचा आहे हे पण बऱ्याच जणांना माहिती नाही. म्हणून बऱ्याच जणांनी मला एक त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यांचं एक गुन्हा आहे, त्यांचं साहजिकच आहे, त्याच्याबद्दल काय नाही. पण बऱ्याच जणांनी मला फोन केले की महाराज, तुम्ही असं कसं म्हणू शकता की ज्यांना दिले त्यांचं काढून घ्या, समान नागरिक कायदा करा. समान नागरिक कायदा हा वेगळा विषय आहे आणि आरक्षणाचा हा वेगळा विषय आहे. पण ते मला बी माहिती आहे. पण भावनायुक्त अंतःकरणानं मी बोलल्या गेलेलो आहे. कोण्याही समाजाचा द्वेष, मत्सर माझ्या अंतःकरणामध्ये बिलकुल नाही. कारण प्रत्येक समाजाचे माझे मित्र आहेत. मुस्लिम बांधव सुद्धा माझे मित्र आहेत, एसी समाजाचे सुद्धा माझे मित्र आहेत, ओबीसी समाजाचे सुद्धा बरेचसे माझे मित्र आहेत आणि मराठा समाजाचे सुद्धा बरेचसे माझे मित्र आहेत. कारण आम्ही वारकरी संप्रदायामध्ये काम करत आहोत आणि वारकरी संप्रदाय हा कधी जातीवाद करत नाही. प्रत्येक जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारा हा आमचा वारकरी संप्रदाय आहे. इतरांच्या समाजामध्ये माझ्या अंतःकरणात अजिबात द्वेष, मत्सर बिलकुल नाही आहे. आणि मी ते बोलत असताना मी एका समाजाचा उल्लेख केला नाही किंवा आमचं आरक्षण ठेवा आणि इतरांचं काढून घ्या, असंही बिलकुल विधान मी केलेलं नाहीये. की मी बोललेलो आहे की बाबा, द्यायचंच नसेल तर नका देऊ, इतरांना दिले त्यांचं पण काढून घ्या. असं मी विधान तळमळीनं माझ्या अंतःकरणात भावना होती एक मराठा समाजाला आरक्षण मिळावं, ह्या हेतून मी भावनायुक्त अंतःकरणानं बोललेलो आहे. त्याबद्दल बऱ्याचशा काही समाजांचा ज्यांचा एक गैरसमज माझ्याबद्दल झाला असेल किंवा हे द्वेषात्मक अंतःकरणानं बोलला, आमच्या समाजाविषयी याच्या अंतःकरणात द्वेष आहे, मत्सर आहे, असं वाटूही शकतं आणि वाटलंही असेल त्यांना. असं जर वाटलं असेल, तुमचं जर अंतःकरण दुखावलं असेल, तर मी जाहीर तुमची माफी मागतो, हात जोडून माफी मागतो. माझ्या अंतःकरणात तुमच्याबद्दल काहीही द्वेष, मत्सर बिलकुल नाही. मी स्वतः ओबीसी आहे, मलाही आरक्षण आहे. आणि मी जे तळमळीनं जरांगे पाटलांची ती अवस्था पाहिली हो, की किती दिवस ते उपवासी आहेत, त्यांना
उठून बसता येत नाही, 2 माणसांना धरून उचलावं लागतं. ही त्यांची अवस्था पाहिली. हा माणूस जगावा, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगावा, ही अंतःकरणातून जरांगे पाटलाविषयी माझ्या अंतःकरणामध्ये तळमळ होती. आणि त्या तळमळीनं मी एक भावनायुक्त अंतःकरणानं बोलून गेलो की बाबा हो, अरे आता किती तुम्ही वाट पाहत आहात. मराठा समाजाचे माझे बरेचसे मित्र आहेत, त्यांची अवस्था मी पाहिलेली आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा काय त्यांना अडीअडचणी आहेत, एक पाहावं वाटत नाही अशी काही जणांची परिस्थिती आहे. आज सुद्धा बऱ्याचशा माझ्या मित्रांची, काही जणांना 1 एकर गुंठाभर सुद्धा जमीन नाही आहे. ते कोणत्या आशेनं शिक्षण घेतात, टक्केवारी मिळवतात, पण त्यांना अपयश येतं. हे मी डोळ्यानं पाहिलेलं आहे. आणि ती अंतःकरणामध्ये कुठंतरी तळमळ होती, भावना होती. आणि मी ती भावनेच्या पोटी मी बोललेलो आहे. जरांगे पाटलांविषयी माझ्या अंतःकरणात भावना आहे, मराठा समाजाविषयी माझ्या अंतःकरणात चांगलीच भावना आहे, आणि इतर समाजाविषयी सुद्धा माझ्या अंतःकरणात चांगलीच भावना आहे. जेवढा मराठा समाज प्रिय आहे तेवढा इतर समाजही मला प्रिय आहे. इतर धर्मसुद्धा मला तेवढेच प्रिय आहेत. कोण्याही जाती धर्माचा भावना दुखावण्याचा प्रयत्न माझा नव्हता, माझा हेतू नव्हता. मी एक जे बोललोय ते मोकळ्या अंतःकरणानं बोललेलो आहे. तुमच्याबद्दल माझ्या अंतःकरणात काही द्वेष मत्सर बिलकुल नाही. आणि तुम्हाला ते वाटलं असेल, गैरसमज झाला असेल, बऱ्याच जणांचे मला फोनही आलेले आहेत, पण माझ्या अंतःकरणात तुमच्याबद्दल बिलकुल काहीही नाही. आणि पुन्हा एकदा सांगतो की माझं आरक्षण ठेवा आणि तुमचंच काढून घ्या, मी असं बिलकुल बोललेलो नाही. सर्वांचं एक आरक्षण काढून घ्या, मी एक पोटी ते बोललेलं आहे. पुनश्च एकदा तुमच्या भावना जर दुखावल्या गेल्या असतील तर मी पुनश्च एकदा हात जोडून माफी मागतो आणि मला माफ करा अशी विनंती करतो. रामकृष्ण हरी.